बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या एका मोठ्या दाव्याची। एका मोठ्या व्यक्तीकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर आपल्याला मिळालेली आहे असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय। दरम्यान शिंदेंचा हा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र फेटाळला आहे। सुशीलकुमार शिंदेंना भाजपनं कोणतीही ऑफर दिलेली नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं। मात्र भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं ऑफर दिली असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय। मला बीजेपी मध्ये येऊन होतं आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर वापरणार? शक्य नाही। आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भानगडीत कधी पडणार नाही। मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे, कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीने सुशीलकुमार शिंदेजी किंवा प्रणिताई शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत, पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे। आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातून आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे। भारतीय जनता पार्टीने कुठली ऑफर प्रणितीजी किंवा सुशीलकुमारजीला दिली नाही आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात आम्ही अशी कुठलीही ऑफर शिंदे साहेबांना दिलेली नाहीये, म्हणजे एक प्रकारे आपण खोटं बोलतो असं त्यांना सांगायचं। मला ज्यांच्याकडून आले ते आता मोठा माणूस आहे, तर मी जास्त काय सांगत नाही। पण काय आपली भूमिका यापुढची काय? मी सांगितलं स्पष्टपणाने, मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार नाही। अधिकृतपणे तर 19लाही नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही। सुशीलकुमार शिंदेंसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोडे उडवले नाही। तर अशी सुसंस्कृत फॅमिली, अशा आक्रमक प्रणितीताई या भारतीय जनता पार्टीत आल्या तर आम्ही स्वागतच करू। पण अशी कुठलीही ऑफर ना बीजेपीने दिली की अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त केली। चंद्रकांत दादा असं देखील म्हणाले की महाराष्ट्रातल्या राजकीय चांगल्या सुसंस्कृत घराण्यापैकी सुशीलकुमार शिंदे यांचं एक घराणं आहे, तर प्रणितताई जर का आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचं स्वागतच करू असं म्हटलेलं आहे। त्यांना वाटतं असं, ते वाटतं त्यांना। आता ते प्रणितीच्या मनामध्ये काय आहे, ती इंडिपेंडंट आहे, मी काय करू शकणार? शी इज मॅच्युअर्ड। अधिकृतपणे तर 19लाही नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही। शेवटी नात्याच्या आधारे, रिलेशनच्या आधारे हाय सुशीलजी येणार की नाही किंवा मुलीला जरी पाठवणार की नाही असं कोणीतरी म्हटलं असेल। नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते हे जगनमित्र आहेत, आत्ताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या, तर त्यातल्या समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही। राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही कधी झालेली, इतकी ती गुप्त असते। त्यांच्यापैकी कोणीही म्हटलेलं नाही आणि ज्यांनी मला ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही। काय हे गुप्त गोष्टी असतात, कसं सांगणार? त्यांच्यापैकी कोणीही म्हटलेलं नाही आणि ज्यांनी मला ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही। काय हे गुप्त गोष्टी असतात, कसं सांगणार?